हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. आज संडे आणि घराबाहेरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. आज मी निघालो आहे रक्षाबंधनच्या शॉपिंगसाठी ठाणा मार्केटमध्ये. तर मी लहानाचा मोठा ठाण्यामध्ये झालो आणि तिथलं मार्केट एक खूप मोठं आहे. म्हणजे इथे तुम्हाला लोकल मार्केट जो रस्त्यावरचा बाजार आहे तोही बघायला मिळतो आणि ब्रँडेड शॉपसुद्धा आहेत. ते मार्केट थोडंसं मोठं असल्यामुळे एक्सप्लोअर करायला थोडी जास्त मजा येते. तर मी आज निघालो आहे माझ्या स्कूटरवर. बघूया की रक्षाबंधन आणि येणाऱ्या सणांची काय प्रिपरेशन चालू आहे. चला. खूप दिवसांनी स्कूटी काढली होती त्याच्यामुळे हवा भरली आधी. आपण आता आलोय राम मारुती रोडवर आणि इथून पुढे तलावपाळीला बाहेर निघतोय. I'm exiled to the greener grass, selection for the uncertain days. Familiar skies and a well-worn path. Oh yeah, I need a cloud to cover up my escape. The clock is an unforgiving warning. हे आहे आपल्या ठाण्याची शान, राम गणेश गडकरी रंगायत. आणि म्हणजे खूप सारी आठवणी आणि बोटिंगच्या आठवणी इथे आहेत. आता आपण आले तलावपाळीला आणि इथून पुढे तलावपाळीच्या पुढेच मार्केट सुरू होतं. म्हणजे आम्ही लहान असताना बाबा आम्हाला घेऊन यायचे इथे. मी तलावपाळीजवळच असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराजवळनं एंटर केलं या मार्केटमध्ये. हा बाजार इतका मोठा आहे, मला असं वाटतं की 1-2 किलोमीटरचा रस्ता आहे हा बाजाराचा. जांभळी नाक्यापासून ठाण्याला हा बाजार सुरू होतो आणि स्टेशन रोड ठाणा स्टेशनपर्यंत पूर्ण हा बाजार भरलेला असतो. रक्षाबंधनसाठी तुमच्या लाडक्या बहिणींसाठी जर गिफ्ट शोधत असाल ना तर इथे नक्की या. पर्सेस, ज्वेलरी, मेकअप किट, ड्रेसेस, इवन लहान मुलांसाठी सुद्धा टॉयजची रेंज आहे इथे. रक्षाबंधनाची तयारी तर तुम्हाला इथे दिसेलच. असंख्य डिझाईन्सच्या राख्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. राख्यांमध्ये सुद्धा दरवर्षीप्रमाणे नवीन डिझाईन्स आलेले आहेत. लहान मुलांसाठी तर कार्टून कॅरेक्टर्सच्या राख्या सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. पुढे जाताना याच बाजारात तुम्हाला ऐतिहासिक आणि प्रसिद्ध असलेलं श्री कोपिनेश्वर मंदिर दिसतं. बाजार एवढा भरला आहे की विचार करून टाकाल की इथे कुठे काय घ्यायचं. म्हणजे मला असं वाटतं की जितक्या गोष्टी अवेलेबल आहेत जगातल्या सगळ्या इथे मिळतील तुम्हाला. मला स्कूटर न्यायला इथून त्रास होतोय, पण आपल्या ब्लॉगसाठी मी त्या गर्दीत घुसलोय आणि मलाही मजा येते. पण इथे पार्किंगला मला जागा नाही मिळत आहे कुठेच, त्याच्यामुळे स्कूटर मी सोडू नाही शकत आहे आणि आतमध्ये डीप अजून मार्केटपर्यंत मी घुसू नाही शकत. इथे आपली ठाण्यातली मामलेदार मिसळ होती फेमस, आता नाही आहे.
ही ठाण्यातली जुनी प्रभात गल्ली, इथे प्रभात थिएटर होतं आधी. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे लाईट आणि इलेक्ट्रॉनिक्सचे सगळे आयटम तुम्हाला इथे मिळतात. आणि उभं आहे इथे स्टेशन या हायवेला समोर तलावपाळी आणि इकडे स्टेशन आहे. ठीक है, हमारा हैंडमेड है, हैंडमेड मतलब आपका खुद का बनाया हुआ. ये भी एकदम इंडियन अच्छा चीज़, दिखने में थोड़ा लेकिन फुल अच्छा चीज़. यहाँ पे भी चार्ज कर सकते हैं मोबाइल के चार्जर से, सोलर से भी चार्ज हो जाएगा. क्या प्राइस है? 250 रुपये. कितने वॉट का रहेगा? 9 वाट का, ये ज़्यादा हो जाना चाहिए भी फुल हो जाएगा. दीवार में टांग दो, दीवार पे टांग दो, सोलर से भी चार्ज करो, सब सिस्टम. इसी सोलर वाला है? हाँ, मोबाइल के चार्जर से चार्ज करो और सोलर से भी करो. सॉलिड बाजार होता. नागपंचमी आणि रक्षाबंधन दोघांचं सेलिब्रेशन आणि प्रिपरेशन चालू आहे. लोकांची तुफान गर्दी आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर का तुम्ही ठाण्यात राहतात तर खाली कमेंट करा आणि सांगा की तुम्ही हा बाजार बघितलाय का, आणि नसेल बघितला तर तुम्ही कधी येणार आहे तेही सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.